नमस्कार सगळ्यांना. वेलकम टू माय चॅनल. प्रिया होळ चॅनल मध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर चला मग करूया आपल्या व्हिडिओला स्टार्ट. आई आई म्हणलं की एकदम प्रेमळ आणि निखळ निस्वार्थ प्रेमाची भावना. तर मला माझ्या आईविषयी किंवा इतर कुणाच्याही आईविषयी बोलायला आज खूप आवडेल. कारण आई म्हणलं की आपल्या मुलीसाठी खूप 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 जवळचं व्यक्तिमत्व असतं. की ती आपल्या भावना, आपल्या मनातल्या जी काही गोष्टी आहेत, ते आपल्या आई बरोबर नक्की शेअर करत असते. आणि मला मला माझ्या ह्याच्यावरून सांगायचं, माझ्या आईबद्दल किंवा माझ्या आईचं आणि माझं नातं कसं आहे त्यावरून सांगायचंय. की आई म्हणलं की कसं आपण नाही का एकदम फ्रीली वागत असतो कॉलेज जीवनामध्ये किंवा शाळेमध्ये असताना किंवा लहानपणी किंवा आता लग्न झाल्यानंतर ना तिथून येताना काय फिलिंग्स असतात हे आई वडिलांना सोडू वाटत नाही. आई आणि वडील दोन्ही. पण आई जसं प्रेम व्यक्त करते तसं वडील तर आपले प्रेम व्यक्त पण करत नाही. त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात फक्त लग्न होताना आणि आपल्या काळजावर दगड ठेवून ते आपल्या मुलीला दुसऱ्या घरी पाठवून देतात. दुसऱ्याच्या विश्वासावर अ, दुसऱ्याच्या विश्वासावर की ते आपल्या मुलीचा व्यवस्थित सांभाळ करतील. कारण मुलगी ही परक्याचं धन आधीपासूनच म्हणलं जातं. पण जे धन ते परक्याचं म्हणून दुसऱ्याच्या हाती सोपवतात. पण त्या धनाचे मालक जे असतात त्या ते मालक त्या मुलीचं आयुष्याचं इतकं वाटोळं करायला बघतात लोक. त्यांना मुलगी नाही तर त्यांना सून पाहिजे असते किंवा घरकामाला एक एक प्रकारचं घरकामवालीच पाहिजे असते त्यांना. जी वाईट सासू सासरे असतात ते पण, जे चांगले सासू सासरे असतात ते त्या मुलीला अगदी प्रेमाने आणि आपल्या स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळत असतात. कारण त्यांना पण मुली असतात किंवा ज्यांना नसतात ते सुद्धा त्या अगदी तरी सुद्धा त्या त्या आपल्या सुनेला मुलगी मानून एकदम छान प्रकारे तिचा सांभाळ करतात. तिला काय नको आहे, काय दुखतंय खुपतंय काय या सगळ्या गोष्टींचा विचार करतात आणि अं, तिच्याशी प्रेमाने आणि एकदम आनंदाने आपलं कुटुंब व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतात. असे सासू-सासरे एकदम भाग्याने आणि नशिबाने एखाद्या मुलीला भेटतात. आणि ज्यांना भेटतेत ना त्यांनी अशा सासऱ्यांना अगदी देवाचा दर्जा देऊन त्यांची पूजा केली पाहिजे, त्यांचा सांभाळ केला पाहिजे, अगदी निस्वार्थपणे त्यांची सेवा केली पाहिजे. मुलींना सांगायचंय मला की ज्यांचे सासू-सासरे एवढे आई-वडिलांसारखे तुमचा सांभाळ करत असतील ना, तर त्या अशा सासू-सासऱ्यांना तुम्ही स्वतःपासून दूर अजिबात जाऊ देऊ नका. कारण जसं जसं काळ पुढे जात जाईल तसं तसं त्यांची तुम्हाला जास्त प्रमाणात गरज पडत जाईल. कारण मुलं बाळ झाल्यानंतर ते तुमच्या मुलाबाळांना अगदी प्रेमाने जपू शकतात, की त्यांचा सांभाळ करू शकतात. त्यांच्या व्यतिरिक्त कोणी तुमच्या मुलांना एवढं व्यवस्थित आणि एवढं चांगलं आणि एकदम प्रेमाने सांभाळू शकत नाही. त्यामुळे आपल्या आई वडिलांपासून तुम्ही जसे या पद्धतीने वागत असतात तसंच या चांगल्या सासऱ्यांचा सुद्धा तुम्ही मान ठेवून आणि एकदम आई वडील म्हणून तुम्ही त्यांचा प्रेमाने आणि सेवाने आणि पहिली गोष्ट तर काळजी त्यांची तुम्हाला झाली पाहिजे की तुम्ही कुठे मूवीला जावा, कुठे फिरायला जावा, कुठेही जावा तर त्यांना तुम्ही सोबत पण घेऊन जात जावा. कारण का माहितीये का त्या आई वडिलांना असं वाटत असतं की आपण कुठेतरी आपल्या मुलाला, आपल्या सुनेला आपण वेळ दिला पाहिजे. असा त्यांचा विचार असतो ना, ते खरंच अगदी मनापासून देव माणसं असतात. की त्यांना कळतं की आपण यांना किती प्रायव्हसी दिली पाहिजे, की त्यांना प्रायव्हसी देण्याची गरज असते, असं त्यांना वाटत असतं बरोबर. मग आपली पण काळजी आहे की आपण त्यांना आता म्हातारपणी त्यांना आपण एकटं न सोडता आपण आपल्याबरोबर त्यांना बाहेरची जग दुनिया कशी आहे, किती सुंदर आहे, ते त्यांना अनुभव आपण दिला पाहिजे, की आपल्या बरोबर त्यांना घेऊन गेलं पाहिजे कुठेही न लाजता एन्जॉय तर आपण खरा एन्जॉय एकटेपणात किंवा एकमेकात नसतो फक्त. तर हा पूर्ण कुटुंबाबरोबर असतो. जेवढं जास्त कुटुंब मोठं असतं, एकत्र कुटुंब असतं, तेवढं ती गोष्ट चांगली असते. मला तर खरंच सांगते, एकत्र कुटुंब मला इतकं इतकं आवडतं. माझं पर्सनल गोष्ट तुम्हाला आता शेअर करते मी. मला एकत्र कुटुंब एवढं आवडतं, पण माझ्या नशिबात ती गोष्ट दैवानं लिहिलेली नव्हती, की मला एकत्र कुटुंब मिळालं नाहीये. आणि एकत्र कुटुंब म्हणजे की ते कुटुंबातली माणसं तशी नाहीयेत एकत्र राहण्यासारखी. पण अशा मुलींना जर चांगले कुटुंब, चांगले सासू-सासरे, नंदा,
सगळ्या गोष्टी ज्या कोणी आहेत ते सगळ्या भेटल्या असतील ना, तर त्यांनी एकत्र कुटुंब नक्कीच एकत्र कुटुंबातच राहिलं पाहिजे. कारण एकत्र कुटुंब ही खूप चांगलं कुटुंब असतं. समाजामध्ये कुठेही वाईट संकट आलं तर ते एकत्र कुटुंब आपल्या पाठीशी उभं असतं. आपल्या बरोबर आपल्या हिमतीनं आपल्या बरोबर उभं राहिलेलं असतं. त्यामुळे एकत्र कुटुंब हेच चांगलं कुटुंब असतं, असं मला तर वाटतं. चला मग, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण आपल्या मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी आपला मराठी माणूसच कामी येतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर आपल्या मराठी ताईला जी कोण म्हणजे आपली मराठी ताई म्हणलं तरी चालेल मला. कारण काय माहितीये का, आपण एका महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्राचे नागरिक आहोत. आणि महाराष्ट्रातली प्रत्येक मुलगी ही प्रत्येक जणांची ताईच असू शकते. त्यामुळे मराठी ताई म्हणलं तरी चालेल मला. आपल्या मराठी ताईला पुढे जाण्यासाठी तुम्ही नक्कीच मदत करा. धन्यवाद.